जेरार्ड बटलरचा सिनेमा आला की पहिला एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येतो. हा रोल आधी कोणकोणत्या ॲक्टरने नाकारला असेल आणि तरीही 2020चा ग्रँडलँड पाहून थोडं सरप्राईज होतं. तो मास्टरपीस नव्हता, प्लॉट डम होता, व्ही-एफ-एक्स ओव्हरलोड होतं. पण तरीही त्या डिझास्टर फिल्ममध्ये एक गोष्ट होती जी क्वचित दिसते, इमोशन. आणि म्हणूनच प्रश्न उभा राहतो, त्या गोष्टीला शेवट मिळाल्यावर सिक्वल काढायची खरंच गरज होती का? उत्तर आहे ग्रीनलँड 2 मायग्रेशन. म्हणजे पहिला भाग आठवूया. 2020च्या पॅन्डेमिक पीकमध्ये आलेला ग्रीनलँड हा अपोक्लिप्स टाळण्याचा नाही तर अपोक्लिप्स सर्व्हाइव्ह करण्याचा सिनेमा होता. क्लार्क कॉमेट पृथ्वीवर आदळतो, बहुतेक मानवजात संपते आणि एका ऑर्डिनरी फॅमिली गॅरेट्स ग्रीनलँडमधल्या अंडरग्राऊंड बंकरकडे धावत घेतात. हा सिनेमा चालला कारण फॅमिली डायनॅमिक्स बिलिव्हेबल होती. बटलर फर्स्ट टाईम नॉर्मल माणूस वाटला आणि एंडला स्टोरी संपली होती. कॉमेट हिट झाला, वर्ल्ड चेंज झालं, क्लोजर मिळालं आणि मग सिक्वल, तेही 5 वर्षानंतर. प्रिमाइस ग्रीनलँड 2 काय सांगतो? ग्रीनलँड 2 मायग्रेशन पहिल्या भागानंतर 5 वर्षांनी सुरू होतो. जॉन गॅरिटी म्हणजे जेरार्ड बटलर आणि त्याची बायको ॲलिसन म्हणजे मोरेना बॅकेरिन आणि आता टीनेज झालेला नेथन, हे सगळे अजूनही ग्रीनलँड बंकरमध्येच आहेत. प्रॉब्लेम असा आहे की हवा पूर्णपणे साफ झालेली नाही आहे, सप्लाईज कमी होत आहेत आणि लोक मानसिकदृष्ट्या खचलेत. आणि मग भूकंप, पूर्ण बंकर कोसळतो, थोडे लोक वाचतात आणि एक रूमर ऐकू येतो. फ्रान्समध्ये एक क्रेटर आहे जिथे हवा आहे, रेडिएशन कमी आहे आणि माणसं परत जगू शकतात. इथून सिनेमा बनतो युरोपियन अपोक्लिप्स रोड ट्रिप. अपेक्षा आणि रिॲलिटी चेक. सिक्वलकडून एक्सपेक्टेशन फार नव्हती, पण किमान एक आशा होती. पहिल्या भागासारखं ह्युमन ड्रामा असेल, पण इथेच सिनेमा घसरतो. हा भाग मोठा आहे, प्रवास जास्त आहे, ठिकाणं जास्त आहेत, पण हार्ट कमी आहे. रायटिंग म्हणजे सगळं ओळखीचं वाटतं. हा सिनेमा पाहताना सतत डेजावू होतं. चिल्ड्रन ऑफ मेन, द रोड, द वॉकिंग डेड, 28 डेज लेटर, सगळ्यांचं मिश्रण. नवीन काही नाही, फक्त सीन्स एका मागोमाग एक. पहिल्या ग्रीनलँडमध्ये गॅरिटी फॅमिलीमध्ये टेन्शन होतं. नवरा बायको, मुलगा सगळे फ्लॉड होते. इथे ते फक्त हिरोईक सर्वायवर्स आहेत. एकदा ड्रामा आणण्याचा प्रयत्न होतो, पण तो सीन कधीच लँड होत नाही. साईड कॅरेक्टर्स येतात आणि लगेच मरतात. इमोशन अर्न होत नाही, डेथ रँडम वाटतात. गेरार्ड बटलर लाइकेबल बट ब्लँड. गेरार्ड बटलर इथे वाईट नाही, पण तो काही खासी नाही. तो आता रम्पल्ट मिडल एज डॅड, कायम मुलाची काळजी करणारा, थोडा थकलेला हिरो वाटतो. स्कॉटिश ॲक्सेंट वापरतो तेव्हा बिलिव्हेबल वाटतो, पण पटकन फिल्म गुड डॅड सेंटिमेंटमध्ये अडकते. फिल्म सारखी स्वतःच्यावरच रडते. बघा किती कठीण आहे यार हे जग, पण ते प्रेक्षकाला ते जाणवत नाही कारण रायटिंग शॅलो आहे. डिरेक्शन रिक रोमन वॉची मर्यादा. रिक रोमन वॉ ॲक्शन मूव्ह करतो, पण एक्साइटमेंट क्रिएट करत नाही. बेस्ट सीन्स कोणते? तर इंग्लिश चॅनल पार करणं, तुटक्या पुलांवरून चालणं, पण ते इतकं एक्झॅशरेटेड आहे की टेन्शनपेक्षा हसू येतं. वाईड शॉट्समध्ये वर्ल्ड इंटरेस्टिंग दिसतो, क्लोजअप्समध्ये व्ही-एफ-एक्सचे सीन्स दिसतात. पहिल्या भागात डिस्ट्रक्शन मोठं होतं, इथे कमी आहे आणि जे आहे तेही कन्व्हिन्सिंग नाही. ह्युमन ड्रामा ही मोठी कमतरता आहे. हा सिक्वल एक विचित्र गोष्ट करतो. तो साईड कॅरेक्टर्स मारतो आणि लगेच इमोशनल म्युझिक लावतो, पण कनेक्शन नसल्यामुळे ते सीन्स हॉलो वाटतात. कोविड मॅटाफोर इनिशियली दिसतो, मास्क, रेडिएशन पॅरनोया, पण मग एक डिव्हाइस येतं आणि म्हणतं मास्क नको आता, आणि तिथेच सिनेमा आपला कंटेम्पररी रिलेव्हन्स गमावतो. मायग्रेशन ॲज अ थीम, वेस्टेड पोटेन्शियल. मायग्रेशन हा टायटल भारी आहे. आजच्या जगात पॉलिटिकली लोडेड आहे, पण सिनेमा त्यावर बोलतच नाही. नो कमेंट्री, नो डिस्कम्फर्ट, नो रिफ्लेक्शन. फक्त आपण दुसरीकडे जाऊया. हा फिल्म रिअल वर्ल्डपासून खूप सेफ डिस्टन्स ठेवतो. पिक्चर वाज वर्डिक्ट. ग्रीनलँड 2 मायग्रेशन हा सिक्वल गरजेचा नव्हता. हा अनइन्स्पायर्ड, इमोशनली फ्लॅट आणि फॉर्मॅलिटिक आहे. पहिल्या भागात जी सिन्सिरिटी होती ती इथे फॅन फिक्शनसारखी वाटते. जर तुम्ही जेरार्ड बटलर फॅन असाल, पहिला भाग खूपच आवडला असेल, तर हा भाग एकदा बघू शकता. नाहीतर हा अपोक्लिप्स तुम्ही स्किप केलात तरी जग थांबत नाही. आउटरो. ग्रीनलँड विचारत होता आपण वाचू शकतो का? ग्रीनलँड 2 विचारतो आपण कुठे जाऊ, पण उत्तर देत नाही. मी आहे शुभम सुद्री, हा आहे पिक्चर बाज. कधी कधी जग संपत नाही, फक्त सिनेमाची कल्पना संपते.